राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळांची मंत्रिपदी वर्णी, मुंडेंकडून काढून घेतलेल्या अन्न आणि नागरी पुरवठा खात्यावर भुजबळांचं पुनर्वसन, मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या उपस्थितीत शपथविधी संपन्न. नाशकात छगन भुजबळांच्या कमबॅकमुळे आता पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे राहणार का? महायुतीत सध्या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देतील ती जबाबदारी पार पाडणार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया. मंत्रिपदाची संधी मिळताच छगन भुजबळांची नाराजी दूर, ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं. शपथविधी सोहळ्याला जाण्याआधी भुजबळांनी दिली प्रतिक्रिया. भुजबळांची मंत्रिपदी वर्णी, नाशिक आणि येवल्यात जल्लोष. येवल्यात भुजबळ समर्थकांकडून फटाके फोडून जल्लोष, तर नाशकात बॅनरबाजी. छगन भुजबळ नाराज नव्हते. राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी भुजबळांच्या मंत्रिपदाबाबत निर्णय घेतला. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. भुजबळ मंत्री झाल्यानं फरक पडत नाही, राज्यात जातीवाद पोसायचा. अजित दादांकडून प्रचंड मोठी चूक, जरांगेंची प्रतिक्रिया. एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार. वाह फडणवीस वाह. भुजबळांच्या शपथविधीवरून अंजली दमानी यांचा टोला. धनंजय मुंडेंचं मंत्रालयातील दालन आता भुजबळांना मिळणार. 2 महिने बंद असलेलं मंत्रालयातील दालन आज पुन्हा उघडलं. भुजबळांच्या शपथविधीनंतर दालन उघडलं. चौकशीत सहकार्य न करणारी ज्योती मल्होत्रा फॉरेन्सिक तपासणीत अडकली. ज्योतीच्या लॅपटॉप आणि मोबाईलमधून डिलीट केलेले व्हिडिओ क्लाउड स्टोरेजमधून जप्त. लॅपटॉप आणि मोबाईलमधून पठाणकोट आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागातील संशयास्पद व्हिडिओ. ज्योती मल्होत्रा 4 वेळा बिहारच्या भागलपूरमध्ये गेली होती. भागलपूर स्टेशनचा व्हिडिओही ज्योतीकडून युट्यूबवर अपलोड. पाकसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्रा अटकेत. पाकची क्षेपणास्त्र अमेरिकेपेक्षा चांगली असल्याचा चीनचा दावा. ऑपरेशन सिंदूरनंतर चीननं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोटे नॅरेटिव्ह पसरवले. 11 दिवसात हरियाणा, पंजाबमधून पाकचे 12 गुप्तहेर पकडले. अनेकांचा पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क. अटक केलेले सर्व गुप्तहेर 20 ते 35 वयोगटातील. भारत पाक सीमेवरील बीटिंग द रिट्रीट सोहळा पुन्हा सुरू होणार. दोन्ही बाजूंचे दरवाजे उघडण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. पहलगाममधील हल्ल्यानंतर बीटिंग द रिट्रीट बंद होतं. भारत पाकिस्तान तणावादरम्यान गोळीबारात अनेक घरांचं नुकसान. काश्मीरच्या राजौरी भागातील घरांचं मोठं नुकसान. विजय शहा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 3 सदस्यीय एसआयटी स्थापन. कर्नल कुरेशींबद्दलच्या वादग्रस्त विधानाप्रकरणी चौकशी होणार. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एसआयटी स्थापन. काँग्रेस नेत्या संगीता तिवारी काँग्रेस सोडणार. शहराध्यक्षाच्या मनमानीला कंटाळून काँग्रेस सोडणार. संगीता तिवारींची प्रतिक्रिया. कोल्हापूरमधील गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचं बंड शमलं. कौलव जिल्हा परिषदेत महायुतीकडून डोंगळेंच्या मुलाला उमेदवारी देणार. हसन मुश्रीफांनी दिलेल्या शब्दानंतर डोंगळेंचं बंड शमलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढील आठवड्यात महाराष्ट्र दौऱ्यावर. भारत पाक युद्धानंतर शहांचा पहिलाच महाराष्ट्र दौरा. शहांची 26 मे रोजी नांदेडमध्ये जाहीर सभा. पुण्यातील शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कट रचल्याप्रकरणी फरार ओंकार मोरेला अटक. ओंकार मोरेकडून 1 पिस्तूल जप्त. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांचं निधन. वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. वृद्धापकाळानं पहाटे मालवली प्राणज्योत. लासलगाव रेल्वे स्थानकातील विविध कामांचं लोकार्पण. 22 मे रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण. नाशिक जिल्ह्यातील 7 रेल्वे स्थानकांचा समावेश. अहमदाबादमधील चांदोला परिसरात बेकायदेशीर अतिक्रमणांवर कारवाई. बांगलादेशी लोकांनी अतिक्रमण केलेल्या भागांवर मोठी कारवाई. टेलिकॉम कंपन्यांना कोर्टाचा दणका. थकबाकी माफीची याचिका फेटाळली. वोडाफोन, आयडिया, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेस यांना दिलासा नाहीच. स्टेट बँकेकडून मुदत ठेवींवरील व्याजदरात 0.20% कपात. स्टेट बँकेकडून 2 महिन्यात दुसऱ्यांदा ठेवींवरील व्याजदरात कपात. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ. भारतीय आरोग्य यंत्रणा सतर्क. देशात सध्या 257 सक्रिय कोरोना रुग्ण. सीबीएसई शाळांमध्ये शुगर बोर्ड. विद्यार्थ्यांमध्ये टाईप 2 मधुमेह होण्याच्या प्रमाणात वाढ. विद्यार्थ्यांमधील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यासाठी खबरदारी. आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्या. 159 मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्या. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. 2400 निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे 80 कोटी रुपये थकले. 2023 पासून कर्मचाऱ्यांचे निवृत्ताची रक्कम थकीत. महामंडळाची आर्थिक स्थिती अडचणीत. अधिकाऱ्यांची माहिती.
जळगावच्या 2 कापूस जिनिंग व्यापाऱ्यांची 1,35,00,000ची फसवणूक. कापसाच्या गाठी खरेदी केल्या, मात्र त्या मोबदल्यात रक्कम न देताच आरोपींकडून फसवणूक. अंधेरीच्या 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. रत्नागिरी शहरात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेले रस्ते महानगर गॅस कंपनीनं पूर्ववत करावे. पालकमंत्री उदय सामंतांकडून नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना सर्वेक्षण करण्याचे निर्देश. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची बदलीनंतर रत्नागिरी पोलीस दलाच्या माध्यमातून धनंजय कुलकर्णींच्या सेंड ऑफ कार्यक्रमाचं आयोजन. मनसेकडून राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्याच्या मागणीसह शिवप्रेमींवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी. दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. हिंगोली वसमतमध्ये बस स्थानकाचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला आमदार राजू नवघरेंनी खडसावलं. व्हिडिओ व्हायरल. बस स्थानकाचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा नवघरेंचा आरोप. नागपुरात पाणीपुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यूला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा अल्टिमेटम. शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेमध्ये सुधारणा न केल्यास कारवाई करण्याचा इशारा. पालिकेच्या कार्यपद्धतीवर गडकरींची नाराजी. राज्यातील 23 जिल्ह्यांना अवकाळीचा फटका. विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पिकांना मोठा फटका. 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. शेतकरी आर्थिक संकटात. मीरा भाईंदर रेल्वे स्थानकाची खासदार नरेश मस्केंकडून पाहणी. रेल्वे स्टेशनवरील प्रलंबित कामासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना. पुण्याच्या भोर तालुक्यातील किकवी गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण. विघ्नहर्ता पतसंस्थेच्या पुढाकारानं गावात बोरवेल मारून नागरिकांच्या पाण्याची सोय. पाण्याचा प्रश्न मिटल्यानं नागरिकांकडून आनंद व्यक्त. पुण्यातील जुन्नर बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात कांद्याची 10,054 गोण्यांची आवक. 1 नंबर गोळा कांद्याला प्रति 10 किलो 140 रुपये बाजारभाव मिळत असल्याची माहिती. जळगावच्या चोपडा शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. 1 म्हैस दगावली तर रस्त्यावर झाड उन्मळून पडले. अहिल्यानगर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका. अकोले, संगमनेर, राहाता आणि राहुरीमध्ये अनेक ठिकाणी झाडांची आणि घरांची पडझड. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. बीड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नेकनूर परिसरात वीज कोसळून म्हैस दगावली. जळगावच्या यावल तालुक्यातील साखळी गावात मान्सूनपूर्व पावसामुळे केळी बागांचं नुकसान. सततच्या नुकसानीमुळे हवालदिल शेतकऱ्यांनी केळीच्या बागेवर रोटावेटर फिरवला. जालन्याच्या अंबड तालुक्यातील गोंदी तांड्यावरील गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा. 10 लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त. घराच्या आसपास आणि उसाच्या शेतात लावली होती गांजाची झाडं. अमरावती जिल्ह्यातील 7 तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका. जिल्ह्यात 508 घरांचं नुकसान. 21 गुरं दगावली. धारणी, अंजनगाव तालुक्यात पिकांचं नुकसान. जालना जिल्ह्यातील जवखेडा गावात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली तर डोणगावमध्ये वीज पडून 2 बैल आणि एका गायीचा मृत्यू. पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे केळी बागांचं मोठं नुकसान. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी सुरेंद्र हसुरे आणि आशिष हसुरे यांचं मोठं नुकसान. हिंगोलीमध्ये संत नामदेव मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी आणलेली शेतकऱ्यांची हळद भिजली. बाजार समितीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांची हळद भिजली. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली हळद मात्र सुरक्षित. पुणे जिल्ह्यातील खेड आणि शिरूर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर. पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. पुण्यातील शिरूर तालुक्यात पूर्वमोसमी पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे नागरिकांसह कामावरून घरी परतणाऱ्या कामगारांची मोठी तारांबळ. पावसामुळे जनजीवन विस्कळीत. नाशिकच्या मनमाडमध्ये पूर्वमोसमी पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे मनमाड रेल्वे स्टेशनला ठिकठिकाणी गळती. सर्व प्लॅटफॉर्मवरील छतांना मोठ्या प्रमाणात गळती. प्रवाशांना नाहक त्रास. बुलढाण्यातील सावळा गावात 20 वर्षांपासून भीषण पाणी टंचाई. येळगाव धरणातून सावळा गावाला दूषित पाणी पुरवठा. ग्रामस्थांच्या आरोग्य धोक्यात. स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी. नागपुरात बोगस बियाण्यांबाबत पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर. संयुक्त कारवाई करण्याची गरज. कृषी विभागाकडून सीमावर्ती भागातील पोलीस स्टेशनला पत्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 23 मे रोजी कोल्हापूर दौऱ्यावर. फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन होणार. सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील घेरडीमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन. 300 पेक्षा जास्त बैलगाड्या शर्यतीत सहभागी. शर्यत पाहण्यासाठी शर्यतप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी. पुण्यातील इंद्रायणी नदी पुन्हा प्रदूषित होण्याची स्थिती निर्माण. अज्ञातानं नदीपात्रात कडेला चर खणून पाईपनं मैला मिश्रित सांडपाणी सोडल्याचं समोर. प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष. पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात. भाविकांना नाहक त्रास. अतिक्रमणाकडे नगर परिषद आणि पोलिसांचं दुर्लक्ष.
तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी मोफत दर्शन बंद, दर्शनासाठी मंदिर संस्थांच्या वतीनं नियमावली जाहीर, तर व्हीआयपी 10,000 पर्यंत देणगी देणाऱ्या भाविकांना कुटुंबियांसह निशुल्क दर्शन मिळणार। सीएसएमटी ते अंबरनाथ लोकलमध्ये जागेच्या वादातून महिला प्रवाशाला मारहाण, पुरुष प्रवाशानं महिला प्रवाशाला मारहाण केल्याची घटना, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नाशिकच्या सप्तशृंगी गड घाटात कारवर दरड कोसळली, सुदैवानं जीवितहानी टळली, कारचं मोठं नुकसान। श्री संत मुक्ताईंच्या अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याचे मुक्ताईनगरच्या दिशेनं प्रस्थान, मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते पादुकांचं विधिवत पूजन। साताऱ्यातील शाहू कला मंदिर नाट्यगृहाची दुरावस्था, सातारा नगरपालिकेचं दुर्लक्ष, अभिनेते सयाजी शिंदेंकडून खंत व्यक्त। यवतमाळच्या हिवरा गावात वारंवार वीज पुरवठा खंडित, अघोषित भार नियमनामुळे त्रस्त गावकऱ्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना 2 तास ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवल्याचा प्रकार। धाराशिवच्या लोहारा शहरातील घनकचरा प्रकल्प हटवा या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, शासकीय धान्य गोदामा शेजारी उभारलेल्या प्रकल्पाला विरोध। अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील घाट लाडकी परिसरात विमानानं घातल्या 2 तास घिरट्या, राज्य शासनाकडून जलस्रोतांचे सर्वेक्षणासाठी विमानाच्या घिरट्या, नदीजोड प्रकल्पासाठी हालचाल सुरू असल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये सराफा दुकानातून ग्राहकाकडूनच 7 तोळ सोनं लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद, जय भवानी नगर परिसरातील घटना। रत्नागिरी